नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण मराठीची 23 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला HSC बोर्ड एक्झामचा जो काही पेपर होता त्या पेपरची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासणार आहोत. ही उत्तरपत्रिका या ठिकाणी आपण पाहिल्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड होत राहतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मागील वर्षाच्या 2 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील सरावासाठी सोडवायला तर त्यासुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये ओपन होत सहज सापडतील. इयत्ता 12वी विषय मराठी. काही महत्त्वपूर्ण सूचना. 80 गुणांचा आपला हा पेपर होता आणि 3 तासाचा वेळ हा आपल्याला दिला गेला होता. 10:30 ते 2:10 असा हा आपला पेपरचा टायमिंग आहे. अर्धा तास आधी आपल्याला परीक्षा हॉलमध्ये हजर राहावं लागतं. काही महत्त्वपूर्ण सूचना. आकलन, कृती, व्याकरण जे काही असेल ते पेनने किंवा पेन्सिलीने काढायचे. स्वच्छता, नीटनेटकेपणा याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळू शकतात. शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या, लेखन नियमानुसार म्हणजे. त्यानंतर विभाग 1 गद्य विभाग, कृती 1 अ. 20 गुणांचा हा पहिला प्रश्न आहे आपला गद्य विभाग. त्यातला अ भाग 8 गुणांसाठी विचारलेला होता. बघा आता आपण काय उत्तर लिहिलं आहे आणि आपल्याला कसे मार्क्स मिळतील. या ठिकाणी मी उत्तरं तुम्हाला दाखवलेली आहेत. 1 चौकटी पूर्ण करा. विचारांची गती म्हणजे प्रगती, दिशाविहीन गती म्हणजे अधोगती. दुसरं कारणे लिहा. माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो कारण वेळ थोडा असतो, बरीच कामे असतात. आणि पायी चालत कामे उरकता येत नाहीत. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत. 2-2 गुण मिळवायचे आहेत. पुढचं उतारा दिला आहे बघा. या उतार्यातूनच ती उत्तरं शोधून लिहिलेली आहेत. ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे पहा. अधोगती, प्रगती. त्यानंतर पुढचा प्रश्न स्वमत अभिव्यक्तीसाठी. यथाप्रमाण गती ही गरज आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बघा या ठिकाणी इथून तर इथपर्यंत हा भाग वाचायचा आहे आणि नंतर हेच लेखन आपल्या भाषेमध्ये स्वमतामध्ये आपण या ठिकाणी मांडायचं या प्रश्नाचं उत्तर म्हणून आणि 4 गुण मिळवायचे आहेत. त्यालाच किंवाला दुसरा प्रश्न आहे. वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. बघा त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी. या पद्धतीने हे उत्तर आपण कंप्लीट करायचे. वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी. त्यानंतर पुढचं आहे आ भाग. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न आहे. 1 जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार. त्याचं उत्तर आहे य दात हे सत्य आहे व जग हे मिथ्य आहे. आणि दुसरं संसार असार वाटतो. या पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचे किंवा याच अर्थाचं दुसरा मुद्दा या उतार्याच्यातून आपण शोधून लिहिला तरीही आपल्याला उत्तर हे मिळणार आहे. हे पहिल्या 2 ओळी पण त्या ठिकाणी चालणार आहेत. साक्षात्कार होणारा. दुखऱ्या दाताबद्दल लेखकाची मते. एखादा लाकूड तोड्या दाताच्या मुळाशी घाव घालत आहे असं लेखकाला वाटतं. आणि दुसरं हे सर्व दात एकत्र दुखू लागतात. एकाच दाताला दुखणं असतं पण त्याच्यासोबत सर्व दात एकत्र दुखायला लागतात. हे लेखकाचं मत झालं. यावर आधारित उतारा.
पुढचा प्रश्न, लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाशी केलेली आहे. याबाबत तुमचे मत लिहा. बघा त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी. पुढचं, दात दुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दात लिहा. पाठाच्या आधारेही तुम्ही किंवाचा हा प्रश्न आहे, याच्याऐवजी हे उत्तरही लिहू शकता 4 गुणांसाठी. पुढचा प्रश्न आहे, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 4 गुणांसाठी. 1. खालील चौकटी पूर्ण करा. रिमझिम पावसात अडई व वणकी या रानबदकांकडून होणाऱ्या कृती. पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. आणि दुसरं, मोहोरातून तळ्याकडे उडत जातात. या पद्धतीने उत्तरं या उतार्यातून आपण शोधून लिहायची. बघा या ठिकाणी तेच उत्तर दिले. आणि मोहोरातून तळ्याकडे उडत जातात. पुढचा प्रश्न, आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे, कारण वृक्षा इतका धर्मात्मा कुणी नाही. झाडे सूर्यप्रकाश शोषून घेतात. आणि पाने गळतात, फुले कोमेजतात, ती पुन्हा विकसित होतात, हे जंगलापासून शिकावे. या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचे. त्यानंतर विभाग 2 पद्य विभाग 16 गुणांसाठी. कृती 2, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कारणे लिहा 8 गुणांसाठी. 2 गुणांसाठी पूर्ण प्रश्न 8 गुणांसाठी. समुद्र अस्वस्थ होतो कारण तो शहराच्या आयुष्याच्या विचाराने चिंताग्रस्त होतो. या पद्धतीने उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित होतं. दुसरं, समुद्र शिणून जातो कारण त्याला शहरातल्या सगळ्या बालपणाची व वयस्काची खूप काळजी वाटते. अशी उत्तरं तुम्ही लिहिली असतील तर या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. पुढचे, चौकटी पूर्ण करा. कवीला दिसलेली समुद्राची रूपे. गगनचुंबी इमारत, पिंजारलेली दाढी, झिंजा आणि संत्रस्त. या पद्धतीने उत्तर लिहायचे. तीन, अभिव्यक्तीसाठी. शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. पुढचा प्रश्न, खालील ओळींचा अर्थ लिहा 4 गुणांसाठी. आरशात भेटली तरी बोलत नाहीस. बघा या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर. हे उत्तर या ठिकाणी लिहायचे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. काव्य सौंदर्यासाठी. बघा त्या प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी हे उत्तर त्याचं. या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न, रसग्रहणासाठी. काव्यपंक्तीचं दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचे किंवाचा प्रश्न आहे हा. 4 गुणांसाठी. विभाग 3 बघा, साहित्य प्रकार. 10 गुणांचा प्रश्न. कृती 3, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 4 गुणांसाठी. 1, एका वाक्यात उत्तरे. प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा. एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन प्रारंभी केले गेले, हे त्याचं उत्तर आहे. पुढचं, कथेची व्याख्या लिहा.
या पॅरेग्राफमध्ये आपल्याला कथेची व्याख्या शोधायची आहे. पहा या ठिकाणी ती व्याख्या. पुढचा प्रश्न, कथा लेखनासाठीचे आवश्यक 4 मुद्दे. या ठिकाणी ते 4 मुद्दे आलेले आहेत. ते 4 मुद्दे शोधून तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, आभाग कोणत्याही 2 कृती सोडवा. शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्राविषयीचे तुमचे मत लिहा. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. हे उत्तर लिहायचं आहे. पुढचं, घर सोडण्यामागचा अणूचा विचार तुमच्या शब्दात लिहा. 2 कृती आपल्याला विचारलेल्या आहेत. बघा ते दुसऱ्याचं उत्तर या ठिकाणी. घर सोडण्यामागचा अणूचा विचार. विभाग 4 उपयोजित लेखन 14 गुणांसाठी. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दात लिहा. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा हे त्याचं उत्तर. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी. माहिती पत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा. पुढचा प्रश्न, हे बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. माहिती पुस्तकाची उपयुक्तता. त्यानंतर आभाग कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुणांसाठी हा प्रश्न असेल. बघा हे 4 प्रश्न दिलेले आहेत. 4पैकी आपल्याला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. बघा हे 4ही कृती काळजीपूर्वक. त्यातल्या 2 कृती आपण पाहू. या ठिकाणी दुसऱ्याचं उत्तर, याचं उत्तर अहवालाचे स्वरूप आणि आवश्यकता. बघा हे स्वरूप आणि ही त्याची आवश्यकता. एवढं उत्तर त्याचं लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे प्रश्न 5वा. व्याकरण विभाग 20 गुणांसाठी. सूचनेनुसार कृती करा. योग्य पर्याय निवडा. निशिगंध म्हणजे निशिगंधच, हे त्याचं उत्तर आहे. पुढचं, सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील सगळे मार्ग बंदच होते. पुढील सगळे मार्ग बंद नव्हते. किंवा नकारार्थी वाक्य लिहायचे आपल्याला. पुढील सर्व मार्ग सुरू नाहीत, असं स्पष्टपणे या ठिकाणी लिहायचं आहे. हे उत्तर बरोबर आहे, तर आपल्याला 1 मार्क्स मिळेल. योग्य पर्याय निवडा. पती पत्नी द्वंद्व समास, समास ओळखायला लावला आहे आपल्याला. पावलोपावली अवयवभाव समास. योग्य पर्याय निवडा. मी हलकेच उठतो या वाक्यातला प्रयोग कर्तरी प्रयोग. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. त्यांना आपण जपलं पाहिजे. पुढचं, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. याच्यातला अलंकार
अतिशयोक्ती अलंकार. चौकट पूर्ण करा. आहे ताजमहाल एक जगती तो त्याच परीत. त्याच्यातला उपमान आहे ताजमहाल. फितूर होण्याचा अर्थ आहे दगाबाजी करणे. फितूर होण्याचा वाक्यात उपयोग सलमान रणांगणामधून फितूर झाला. आभार. निबंध लेखन. शेवटचा प्रश्न. निसर्ग माझा सखा. हा निबंध पाहू आपण. बघा या ठिकाणी या पद्धतीने हा निबंध लिहायचा आहे. थोडीफार वाक्यरचना बदलायची. पुढचा निबंध आहे, एकच निबंध लिहायचा आहे. दुसरा पण पाहू आपण. माझा आवडता लेखक किंवा कवी. बघा या ठिकाणी माझा आवडता लेखक हा एक निबंध आहे. पु ल देशपांडेंच्या विषयी हा निबंध लिहिलेला आहे. 10 गुणांसाठी आहे म्हणून आपल्याला सविस्तर लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 12वीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.